नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला गोवर्धनची संपूर्ण परिक्रमा दाखवली। आता गोवर्धनवरून आपण चाललेले मथुरेला। गोवर्धनचं हे बस स्टेशन एकदम मोठं बस स्टेशन आहे आणि इथून तुम्हाला वृंदावन, बरसाना, मथुरा, श्रीकृष्ण जन्मभूमी अशा बसेस मिळत राहतात। तर बघूया आपल्याला आता इथून बस मिळते का, कोणती बस इथून उपलब्ध आहे आता मथुरेची आहे का। बस तर आहे ही आता चाललेली वृंदावनला, परंतु पूर्ण बस फुल झालेली आहे। चला बसमध्ये बसलो का मी तुम्हाला तिकीट काय आहे आणि कशी बस आहे ते पण दाखवतो। गोवर्धनचं बस स्टँड बरंचसं मोठं बस स्टँड आहे। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली गोवर्धनच्या बस स्टँडची। आता जवळपास 2:20 झालेले आहे आणि पुढची बस येणार आहे ती 2:40ला। बघूया किती वेळ लागतो। ॲक्च्युली बस स्टेशनवरून बस नाही मिळाली, मग मी बाहेर येऊन चौकशी केली। बाहेर सुद्धा अशा वोल्वो बसेस असतात। आता ह्या बसनी सुद्धा चाललो आहे, तर याचं तिकीट मला 30 रुपये सांगितलं। चला जाऊया ह्या बसने आता मथुरेकडे। फायनली मथुरा बस स्टँडवरून आता इथपर्यंत चालत आलेलो आहे। 1 किलोमीटर चालत आलेलो आहे आणि इथून अजून अर्धा किलोमीटर अंतर आहे। श्रीकृष्ण जन्मस्थानाची पार्किंगचा हा रोड आहे, रिंग रोड आहे हा। आणि मग आता इथूनच आपण श्रीकृष्ण जन्मभूमीच्या दर्शनस्थळी जातो आहोत। श्रीकृष्ण जन्मस्थानाकडे जाताना आपल्याला आधी लागतं ते पोत्राकुंड। पोत्राकुंडची माहिती अशी लिहिलेली इथं, केशव देव मंदिर समीप तथा श्रीकृष्ण जन्मस्थली के पास स्थित यह तालाब पोत्राकुंड के नाम से प्रसिद्ध है। ऐसी मान्यता है कि यहाँ पर श्रीकृष्ण भगवान के शैशवावस्था के कपड़े मतलब पोतर धोए गए थे, जिसके कारण इसे पोत्राकुंड कहते। श्रीकृष्ण जन्माष्टमी को यहाँ पर विशाल मेला लगता है। इस प्रकार इस कुंड के साथ एक अति प्राचीन परंपरा जुड़ी हुई है। पहले यह एक कच्चा तालाब था, किंतु कालांतर में माधवराव सिंधिया ने सन 1839 में इसे पक्का बनवा दिया था। इस कुंड की निर्माण शैली और योजना बहुत सुंदर और दर्शनीय है। इस कुंड में पूर्व, उत्तर तथा दक्षिण से कुंड में जाने हेतु सीढ़ियाँ बनाई गई है तथा पश्चिम की ओर ढलानदार गौ घाट बनाया गया है। इस कुंड का निर्माण लखोरी ईंटों के द्वारा किया गया है। माधवराव शिंदे जे शासक होते त्या काळचे, त्यांनी हे संपूर्ण कुंडाला सुशोभित केलेले, संपूर्ण घाटाचं रूप दिलेले आहे। आणि ज्याप्रमाणे आपण गुजरात, राजस्थानमध्ये ज्या वाव पाहतो म्हणजे राणी की वाव, एहलाज वाव, त्याचप्रमाणे ह्या वावचं स्वरूप एखाद्या राजस्थानी शैलीप्रमाणे याला देण्यात आलेलं आहे। तर इथूनच आता रोड जातो आहे श्रीकृष्ण जन्मभूमीकडे। आता 3:15 वाजलेले। बघूया, मंदिर तर मला वाटतं उघडं नसेल, बघूया जाऊया आपण आता। पोत्राकुंडाच्या समोर श्रीकृष्ण जन्मभूमीकडे जाणारं गेट आहे। आता ह्या गेटनेच आपण मध्ये जाऊ। ॲक्च्युली मला माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या। मी जेव्हा बुलेटवर 4 देशांची यात्रा केलेली होती, तेव्हा बुलेटनी जेव्हा आग्र्यावरून मथुरेला आलो होतो, तेव्हा ह्याच पोत्राकुंडापासून वृंदावनकडे गेलो होतो मी। आणि श्रीकृष्ण जन्मभूमीच्या समोर एक हॉटेल आहे, तिथं मुक्काम केलेला होता। ते देखील आपण बघूया आणि जाऊया आपण आता जन्मभूमीकडे। हा, हीच धर्मशाळा आहे बघा, सोनी धर्मशाळा। इथंच मी बुलेट घेऊन आलेलो होतो आणि ह्याच धर्मशाळेमध्ये हे जे समोरचा जो दरवाजा लावलेला आहे, इथंच मी उभा राहिलेलो होतो आणि श्रीकृष्ण जन्मभूमीकडे गेलो होतो। ॲक्च्युली मला आठवण यामुळे राहिली कारण की त्या दिवशी 22 जानेवारी होती, माझा लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी। आणि हे बघा, हे समोरच श्रीकृष्ण जन्मस्थानचं गेट आपल्याला दिसून येते। आलोय मित्रांनो आपण श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ। इथला जो दर्शनाचा वेळ आहे तो इथं लिहिलेला आहे, मी तुम्हाला नोट करून देतो। ग्रीष्मकाल म्हणजे आता जो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे दिवस असतात, तेव्हा 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारी काही बंद नसतं। आणि शीतकालमध्ये 6:30 ते रात्री 8:30, म्हणजे दुपारी बंद नसतं। मला असं वाटलं का वृंदावनमधले मंदिरं जसे दुपारी बंद असतात त्याप्रमाणे हेही बंद असेल, परंतु हे मात्र बंद नसतं। इथला वेळ हा तुम्ही नोट करू शकतात। आणि आता इथं मध्ये मात्र कॅमेरा, आपलं गॅजेट्स काहीच अलाउड नाही, त्याच्यामुळे सर्व बॅग वगैरे इथंच ठेवून जावं लागेल।
तर घेऊया श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन आणि भेटूया परत नंतर. तर कंप्लीट 40 मिनिटात आपलं दर्शन झालेले. आता मोबाईल घेऊन बाहेर आलेलो आहे मी आणि क्लॉक सामान घरमध्ये खरंच खूप गर्दी राहते. मंदिर उघडच राहतं आणि गर्दी पाहताय तुम्ही. आता इथून आपल्याला जायचं आहे कंस किल्ला पाहायला. कंस किल्ल्यासाठी आता विचारातच जावं लागणार आहे आपल्याला. तर चला श्रीकृष्ण जन्मस्थानाचं पुन्हा एकदा दर्शन घेऊ. राधे राधे. हे मोठं गेट आहे. आता इथूनच आपण बाहेर चाललेले आहे. जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे इथून कंस किल्ला आणि द्वारकाधीश मंदिरचं. आपल्याला 8:30 पर्यंत रेल्वे स्टेशनवर पण पोहोचायचं आहे. 4:50 झालेले आता. मित्रांनो, जर तुम्ही मथुरेला जात असाल तर सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात जा. ज्या मंदिराचं दर्शन आपण आत्ताच घेऊन आलो. हे भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थानाचं मंदिर आहे. मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी मधलं तर काही दाखवू शकलो नाही, परंतु मी सांगतो तुम्हाला की हे मंदिर त्याच तुरुंगाबाहेर बांधले गेले आहे जिथे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. असे म्हटले जाते की शुद्ध सोन्याने बनवलेली श्रीकृष्णाची 4 मीटरची मूर्ती होती जी मोहम्मद गजनवीने चोरली होती आणि त्याच जन्मभूमीच्या ठिकाणी आता त्यालाच खेटून एक मस्जिद देखील आपल्याला पाहायला मिळते. आता श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेऊन आपण चाललेलो येते द्वारकाधीश मंदिराकडं. द्वारकाधीश मंदिर हे देखील मथुरेतील फार महत्त्वाचं मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित कलाकृती पाहायच्या असतील तर तुम्ही द्वारकाधीश मंदिराला निश्चित भेट दिली पाहिजे. ह्या मंदिराकडे जाताना ज्या मथुरेतील जे जुने राजवाडे आणि जुने जे घरं आपण पाहतो ते खरोखर एकदम बघतच राहावं असं वाटतं. विश्राम घाटाजवळ हे मंदिर आहे. जवळपास अर्धा किलोमीटर चालत आलोय आपण चौकापासून आणि समोरच आता द्वारकाधीश मंदिर दिसते आणि हाच रोड सरळ जाईल विश्राम घाटला कंस किल्ल्याकडे. तर ते बघून आपण जाऊ आता रेल्वे स्टेशनकडे. आधी द्वारकाधीश मंदिरचं दर्शन करू मग जाऊ पुढे. हे मंदिर 1814 मध्ये बांधले गेले होते. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः जन्माष्टमीच्या वेळी येथे अधिक गर्दी दिसून येते. परंतु मंदिराचा बंद होण्याची जी वेळ असते ती 4 ते 5 अशी वेळ असते आणि मी जेव्हा पोहोचलो तेव्हा मंदिर नुकतंच बंद झालं. मी फक्त मंदिराच्या तिथं बसून श्रीकृष्णांचं भगवंताचं स्मरण केलं, श्रीकृष्णाष्टक म्हटलं आणि मग तिथून पुढे निघालो मी विश्राम घाटकडे. द्वारकाधीश मंदिर पासून आपण चाललेले आता विश्राम घाटकडे. विश्राम घाटकडे जाताना सुरुवातीलाच लागतं हे सिद्धपीठ मारुती नंदन हनुमानजी आणि याच गल्लीमधून आपण जातो ते विश्राम घाटकडे. आपण आलो मित्रांनो आता विश्राम घाटावर. विश्राम घाट म्हणजे मथुरामध्ये टोटल 25 घाट आहे यमुना नदीवर बांधलेले. त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा घाट म्हणजे विश्राम घाट. विश्राम घाटाच्या उत्तरेकडे 12 आणि दक्षिणेकडे 12 असे 24 घाट आणि एक जो राहिलेला तो असा विश्राम घाट. भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करून या स्थानावर विश्राम केलेला होता म्हणून या स्थानाला विश्राम घाट असं म्हटलं जातं. या स्थानाची महिमा अपरंपार आहे. असं म्हटलं जातं का भगवान श्रीकृष्णांनी कंसाला मारून ध्रुव घाटवर त्याचा अंत्येष्टी संस्कार करून बंधू बांधवांच्या साथ यमुनाच्या ह्याच पवित्र घाटावर स्नान करून विश्राम केलेला होता. खरं तसं पाहायला गेल्यावर भगवंत श्रीकृष्ण हे श्रीहरींचे अवतार, त्यांना विश्रामाची काय आवश्यकता. परंतु सौर पुराण नावाचं जे पुराण होऊन गेलेले त्याच्यात एक श्लोक वर्णित आहे. ततो विश्रांती तीर्थाख्यम तीर्थमहो विनाशनम संसार मरुसंचार क्लेश विश्रांतीत नृणाम. म्हणजे भगवंतांनी नाही परंतु आपल्यासारखे जे भुले भटके जे जीव आहे या पृथ्वीवर त्यांना तर विश्रांतीची गरज आहे. त्याच्यामुळे आपण जर मथुरेला जाल तर ह्या विश्राम घाटावर यमुना नदीचं दर्शन घेऊन नक्की विश्राम आपण इथं करावा. मथुरेत येणारे सर्व कृष्ण भक्त या पवित्र घाटावर यमुना नदी किनारी स्नान करतात. इथे स्नान करून ते पूर्ण ब्रजमंडलचे परिक्रमेचा संकल्प घेतात आणि तो इथून सुरुवात करून इथंच त्यांची पूर्ण परिक्रमा ही पूर्णत्वास येते.
फायनली इथे एंड होतोय आपला आता मथुरेचा व्हिडिओ. मथुरा जंक्शनवर आलोय मी आणि मथुरेचा हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मथुरा, वृंदावन, बरसाणा, गोवर्धन, नंदगाव ह्या सर्वांचं दर्शन करून फायनली मथुरा जंक्शनवर आलो आणि मथुरावरून रात्रीची ट्रेन जाते ती खजुराहोला. तर पुढील व्हिडिओ बघा खजुराहोचा. खजुराहोची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मथुरेवरून खजुराहोला कशा रीतीने पोचाल, खजुराहोच्या रेल्वे स्टेशनपासून खजुराहोचे मंदिरं कशा रीतीने बघू शकाल, खजुराहोच्या मंदिरांचा इतिहास काय आहे, मंदिरं बघण्यासाठी कोणत्या क्रमाने तुम्ही सर्व मंदिरे बघाल, याची संपूर्ण माहिती मी मराठीमधून देण्याचा प्रयत्न करील. मथुरेचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.